तिथे प्रज्ञा, खरं तर श्रीनगरसाठी जेव्हा मी मुंबईवरनं फ्लाईट पकडली त्यावेळी खरं तर फ्लाईट हे पूर्णतः भरलेलं असणं अपेक्षित होतं. मात्र टुरिस्ट हे मोठ्या प्रमाणात या घटनेनंतर आलेच नाही आहेत. अनेकांनी आपली जी टूर होती ती रद्द करण्यात आली. अनेक विमानातल्या सीट्स या देखील मोकळ्याच होत्या. अनेक जण आले नाहीत. या ठिकाणी उतरल्यानंतर देखील अनेक मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत हे श्रीनगर विमानतळावरनं पुन्हा एकदा मुंबई, दिल्ली या ठिकाणी विमानांसाठीच आम्हाला पाहायला मिळाले. दुसरीकडे पहलगामच्या या हल्ल्यानंतर खरं तर पूर्णतः सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे. माझ्या मागे जो रस्ता गेलेला आहे आपण पाहू शकता, हा जातो एअरपोर्टला जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी कुणालाही थांबून दिलं जात नाहीये. ज्या गाड्या येत आहेत त्यांना सरळ त्या ठिकाणी पुढे मूव्ह केलं जात आहे. CRPF असतील, जम्मू काश्मीर पोलीस असेल, आर्मीचे जवान असतील, पावलोपावली या ठिकाणी आपण पाहतोय की कालच्या या घटनेनंतर संपूर्णतः सुरक्षा ही तैनात करण्यात आलेली आहे. काश्मीरमध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर या संपूर्ण सिटीमध्ये पर्यटन हेच एक महत्त्वाचं उत्पादनाचं साधन आहे आणि काल पर्यटनांनाच दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्यामुळे याचा परिणाम नक्कीच पर्यटनावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे इथले जे व्यापारी आहेत किंवा इथले जे टुरिस्टर्स हॉटेलर्स आहेत ते देखील आता चिंतेत आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी मोठ्या VIP मुवमेंट्स देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे. आपण पाहिलं तर मी या एअरपोर्टच्या इथे आहे. पहलगाम यासाठी जाणारा हा डावा रस्ता आहे, तर सोनमर्ग आणि गुलमर्ग यासाठी जाणारा हा उजवा रस्ता आहे. या सर्व रस्त्यांवरती तुम्हाला आता पावलोपावली या घटनेनंतर तरी जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तैनात पाहायला मिळते. मी माझे कॅमेरामॅन आहेत अनिल यांना थोडं मागे दाखवतोय. तर अनेक या अशाच टुरिस्ट बसेस आहेत ज्या आता एअरपोर्टच्या दिशेने परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. सरकारकडनं जादा विमानं सोडण्यात आलेली आहे ज्यांना आपल्या मूळगावी परतायचं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे एकूणच थोडं का होईना या ठिकाणी भीतीचं वातावरण पर्यटकांमध्ये पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे जे टुरिस्ट आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण मिळायला मिळतंय की हा मेसेज जो गेलेला आहे किंवा ही जी घटना घडलेली आहे याचा सर्व परिणाम हा आमच्या बिझनेसवर होईल. कारण अर्थचं जे चक्र आहे त्यात महत्त्वाची भूमिका ही यांचीच आहे. त्यामुळे एकूणच महत्त्वाचा रोल हा या ठिकाणचा असणारच आहे. मात्र सुरक्षा ही देखील तितकीच तैनात करण्यात आलेली आहे. अमित शाह हे आलेले आहेत. थोड्याच वेळात या हल्ल्यात जे मृत पावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचे शव आहेत ते एअरपोर्टला आणण्यात येणार आहे याच रस्त्यांवरून आणि त्यामुळेच सुरक्षा ही तितकीच तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच चिंतेचं वातावरण या संपूर्ण परिसरात आहे. चर्चा ही तितकीच आहेत की हे नेमकं का घडलं आणि जी शांतता होती 2019 नंतर ती कुठेतरी आता पुन्हा एकदा भंग पावलेली आहे आणि कुठेतरी जे आर्मी आहेत किंवा आपले जे सुरक्षा जवान आहेत ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट सांगू इच्छितो की विमानतळावरती आल्यानंतर अनेक जे जवान आहेत जे सुट्टीवर गेले होते त्यांना तात्काळ बोलवण्यात आलं आणि त्यानुसार ते एअरपोर्टवरती दाखल झाले होते. त्यांच्याशी जेव्हा मी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं अशा ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी आम्हाला सुट्टीवर असलं तरी एक कॉल येतो आणि इमर्जन्सी कॉलमुळे आम्हाला पुन्हा एकदा आमच्या ड्युटीवर हजर राहावं लागतं असं देखील सांगण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडे टुरिस्ट म्हणून काही वन विभागाचे अधिकारी हे येणार होते, या ठिकाणी गेट टुगेदर करणार होते. त्याच्याप्रमाणे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. जे काश्मीर खोरं पर्यटकांनी गजबजलेलं होतं तिथे आता रस्त्यावरती सायरनचे आवाज ऐकू येऊ लागलेत. विनंती आहे सोबत रहा. आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहूया. महाराष्ट्रातील मृत पर्यटकांचं पार्थिव आणण्यासाठी आता विशेष विमान रवाना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर विशेष विमान तैनात केलं गेलंय. महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय आणि त्यांचं पार्थिव आणण्यासाठी आता विशेष विमान तैनात करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात हे विमान जम्मू काश्मीरमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर ही 6 पार्थिव महाराष्ट्रात आणली जातील. 6 पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात. सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सूरज, एक विमान तैनात करण्यात आलेला आहे 6 पार्थिव आणण्यासाठी. कशी ही सगळी व्यवस्था असेल आणि त्यासोबतच जे अडकलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक त्यांना आणण्यासाठी काय सुविधा असेल?
प्रज्ञा, नक्कीच जे या हल्ल्यांमध्ये मृत पावलेले जे शव आहेत हे थोड्याच वेळात याच मार्गांवरनं आणले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने पूर्णतः पोलीस बंदोबस्त असो किंवा आर्मीचे जवान असो या ठिकाणी चोख व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. सर्व हे एकूणच पोलिसांच्या तुकडीसोबतच या ठिकाणी आणणार आहेत. जादा विमानं ही सोडण्यात आलेली आहेत. मुंबई, श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई या ठिकाणी जी विमानं आहेत त्यांची संख्या देखील आता वाढवण्यात आलेली आहेत. जर आपण पाहिलं तर कालच्या या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत हे परतीच्या प्रवासाला पाहायला मिळत आहेत. गर्दी ही देखील तितकीच होती. अनेक प्रवासी हे परतताना पाहायला मिळत आहेत. अनेक जे टूर्स होत्या त्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत. आज मी येताना देखील पाहिलं तर विमानात बसल्यानंतर अनेक सीट्स या मोकळ्या होत्या. अनेकांनी टूर कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे एकूणच भीतीचं वातावरण काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये, प्रामुख्याने पुलवामामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर CRSF, जम्मू काश्मीरचे पोलीस आणि आर्मीचे जवान यांच्या आपण पाहिलं तर पावलोपावली या ठिकाणी गाड्या पाहायला मिळतात. त्यांचे जवान या ठिकाणी तैनात आहेत की कुठलीही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, कारण या ठिकाणी